गणेशोत्सवासाठी कोकणवासीय मोठ्या संख्येने गावी निघालेले आहेत। यंदा पहिल्यांदाच त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत नाहीये। महामार्गावरील खड्डे आणि रखडलेली उड्डाणपुलांची कामं यामुळे दरवर्षी कोंडी होत असते। मात्र यंदा पोलिसांच्या सुयोग्य नियोजनामुळे वाहतूक कोंडीतून कोकणवासियांची सुटका झालेली आहे। गेल्या 4 दिवसांपासून हजारो वाहनं कोकणामध्ये दाखल झाली, मात्र रायगड जिल्ह्यात कुठेही वाहनांची कोंडी झालेली दिसली नाही। महामार्गावरच्या या सद्यस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होते आहे आणि त्यासाठी मुंबई, ठाणे आणि परिसरात राहणारे कोकणवासी आहेत ते आपल्या गावाकडे निघालेले आहेत। त्यामुळे मागील 4 दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावरची वर्दळ वाढलेली आहे। आता आपण आहोत लोणेरे या ठिकाणी। आपण पाहतोय वाहतूक अतिशय सुरळीत सुरू आहे। शनिवार पासूनच कोकणवासी आपल्या गावाकडे निघालेले आहेत, मात्र यंदा त्यांना वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागला नाही। गेली 14 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे आणि त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे जे गणेश भक्त आहेत त्यांना खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता। मात्र यंदा पहिल्यांदाच कोकणवासियांचा प्रवास जो आहे तो अतिशय निर्विघ्नपणे पार पडलेला आहे। आता इथं लोणेरे इथं बघितलं तर आपण ह्या उड्डाण पुलाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूनी एकेरी वाहतूक सुरू आहे। तरी देखील या ठिकाणी वाहतूक कोंडी कुठेही झाल्याचं पाहायला मिळत नाही। यंदा पोलिसांनी देखील या वाहतुकीचं चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तर आहेच, पण त्याचबरोबर यावर्षी AI तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो पहिल्यांदाच पोलिसांनी केलेला पाहायला मिळतो। त्यामुळे वाहनांची संख्या लक्षात घेऊन वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या 2 दिवसात काल जर पाहिलं तर 2600 एसटीच्या बसेस आणि खासगी वाहनं कोकणात गेलेली आहेत। त्याचबरोबर 2 दिवसापूर्वी 2000हून अधिक एसटीच्या बसेस सोडण्यात आल्या होत्या। मात्र तरी देखील यावर्षी पहिल्यांदाच कोकणवासियांचा जो आपला गावाकडचा प्रवास आहे तो अतिशय सुखकर झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड।